प्रथमतः मी तुम्हाला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देते आणि मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू. आज आपण राजगिरा जो आहे त्याची थालीपीठं इथं बनवणार आहोत. अतिशय पौष्टिक असा हा राजगिरा असतो पहा. फक्त उपवासासाठीच न वापरता तुम्ही एरवीसुद्धा हा राजगिऱ्याचा नाश्ता करायला काहीच प्रॉब्लेम नाही. इतके त्याच्यामध्ये व्हिटॅमिनने असा भरलेला आहे एकदम तो राजगिरा. तर आज आपण बघूयात रेसिपीला सुरुवात करायला लगेचच करूयात. मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आता ही जी लाल जी वाटी आहे ना, ही भरून आपण राजगिऱ्याचं इथं पीठ घेतलेलं आहे पहा. नंतर आपण याच्यामध्ये पनीर टाकणार आहेत. तर पाव वाटी असं हे पनीर आहे पहा. ते किसून घेतलंय आपण. घरी केलेलं पनीर आहे. आणि हा मध्यम आकाराचा एक बटाटा होता, तो पण आपण इथं किसून घेतलाय पहा. तुम्ही असं स्मॅश पण करू शकता. पण किसून घेतल्यानंतर व्यवस्थित आपल्याला थालीपीठ करता येतं. नंतर ही कोथिंबीर आहे. तुम्हाला उपवासाला याच्यातले कोणते पदार्थ चालतात ते पाहून तुम्ही करा. कोथिंबीर जर नसेल चालत तुम्ही ती स्किप करू शकता. आता हिरवी मिरची आहे पहा, ही 2 हिरव्या मिरच्या मी पोपटी रंगाच्या घेतलेल्या आहेत. त्या फार तिखट नसतात. त्या अशा भरडसर अशा कुटलेल्या आहेत पहा. आणि जिरा पावडर आहे. चालत असेल तर घ्या तुम्ही जिरा पावडर. आणि असं गुलाबी रंगाचं मीठ आहे पहा, ते घेतलंय आपण इथं वापरलंय. उपवास आहे म्हणून. आणि दही घेतलेलं आहे पहा, एक 2-3 चमचे आपण दही घेतलेलं आहे इथं छोटे चमचे. दह्यामुळे थालीपीठं मऊ राहतात पहा. अशा पद्धतीने हे आपल्याला सगळं आता मिक्स करायचं आहे. शेंगदाण्याचा कूट याच्यामध्ये टाकायचा आहे पहा. पण तो सगळं पीठ मळल्यानंतर मागून टाकणार आहेत आपण, नाहीतर ते फार चिकट होतं मग. त्याच्यामुळे आपण तो याच्यात टाकलेला नाहीये. आता आपण तो टाकून घेऊ याच्यामध्ये. पहा. ते नंतर मळून फारच चिकट होतं. असं नंतर टाकून बघा तुम्ही. तुम्हाला पण अनुभव चांगला येईल. आता हे पटकन मळून घेऊ आपण याच्यामध्ये. चांगलं मळून झालंय पहा पीठ आता. त्याला भिजवायची वगैरे काही गरज नाही. थोडंसं तुपाचा हात देऊ आपण वरून त्याला. पण मला एक अशी चटपटीत अशी एक चटणी करायची आहे. एकदम साधी आणि सोपी एकदम चटणी. पण तितकी ती चटपटीत लागते चवीला. म्हणून ते थोडंसं बाजूला ठेवलंय आपण. ही चटणी आपली एका मिनिटात होते पहा. आता हे खोबरं आहे पहा किसून बारक्या किसणीने मी ते घेतलेले बारीक साईजच्या किसणीने किसून घेतलेलं आहे खोबरं. लाल चटणी टाकलेली आहे ही. तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही ती कमी जास्त करू शकता. आणि हा गूळ टाकलेला आहे पहा. गुळाने फार स्वादिष्टपणा येतो त्याला. खूपच स्वादिष्ट लागते. आपण दही टाकणार आहे ना त्याच्यामध्ये. आंबट, गोड अशी मस्त तिखट चटणी लागते पहा ही. एकदम चटपटीत लागते. आणि हे मीठ टाकलंय गुलाबी रंगाचं जे आहे आपण ते सैंधव मीठ म्हणतो आणि थोडंसं आपल्याला जशी चटणी पाहिजे तसं पाणी टाकून घेऊ आपण. आणि आता मिक्सरमधून काढून घे. 1 मिनिट पण लागत नाही पहा चटणी करायला. घेतली आपण काढून पहा त्याला स्ट्रक्चर किती छान आलंय. खूपच सुंदर खूप चटपटीत इतकी चवदार लागते ही चटणी. खूप साधी पण तितकी टेस्टी पण आहे. आता आपली थालीपीठं आपण तयार करून घेऊयात पहा. चटणी झाली आपली. आता असं एक रुमाल टाकून घ्यायचा आहे पहा. नाहीतर तुम्ही केळीचं पान पण आणा, पण आता केळीचं पान काही इथं उपलब्ध होण्यासारखं नाहीये. त्याच्यामुळे आम्ही तसंच करत असतो पहा. पांढरं शुभ्र इथं घ्यायचं फडकं टाकून असं रुमाल टाईप आणि असे 4 थालीपीठं मध्यम आकाराचे तयार होतील आपल्याला. फार मोठे पण नाही घ्यायचे. मग आपल्याला ते मग उगीचच खाऊन टाकावं लागतं भूक नसेल तरी पण. छोटे-छोटे केले म्हणजे आपल्याला जमतं मग. मोठंच केलं म्हणजे ते मग पूर्णच खाऊन घ्यावं लागतं. भूक असते, नसते आपल्याला. त्यापेक्षा असे मध्यम आकाराचे थालीपीठं करायची. पाणी मारून घेतलं होतं फडक्यावर अगोदर त्या रुमालावरती. नंतर आपण ते थालीपीठ थापून घेतलंय पहा. अतिशय पनीरमुळे हे थालीपीठं इतकी मऊ होतात. टिफिनला जरी तुम्ही दिलं तर ते संध्याकाळपर्यंत मऊच राहतात एकदम शेवटपर्यंत. ते कडक होत नाहीत अजिबात. त्याला छिद्र पाडून घ्यायचे आहेत. म्हणजे ते भाजून निघतात चांगले सगळीकडून आपल्याला मध्ये असं तेल किंवा तूप सोडायला बरं पडतं. शेंगदाणा तेल चालतं पहा. तेल तुम्ही मग शेंगदाण्याचं वापरू शकता. पण माझ्याकडे ते नाही त्याच्यामुळे मी थोडंसं तूपच वापरलंय. आणि असं थालीपीठ टाकून घ्यायचं पहा पद्धतशीर. खूप जाडही नाही करायचं थालीपीठ आणि खूप पातळ पण नाही करायचं. अशा पद्धतीचं करायचं आणि एक एक एका मिनिटासाठी थोडंसं झाकण ठेवणार आहेत आपण. म्हणजे ते चांगलं वाफाळून निघतं पहा मग. म्हणजे खाल्ल्यानंतरही त्रास नाही होत मग अजिबात. लहान मुलांना जरी दिलं तुम्ही 2 वर्षाच्या,
तरी त्यांना चावणार पण आहे आणि त्रास पण नाही होणार. ते वाफवून घेतलंय आपण. 1 मिनिटभर वाफवायचं आहे. आता पहा तुम्ही, खालची बाजू छान भाजलेली आहे पहा त्याची. त्याच्यामध्ये छिद्रांमध्ये आपण तेल सोडू किंवा वरतून थोडंसं तेल लावू. इतकी स्वादिष्ट लागतात पहा ही थालीपीठं. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे तर करताच, पण असे पण एकदा करून बघा. खूप छान चव लागते एकदम. छान भाजले पहा असे खरपूस ते. ह्या साइडनी पण एकदम छान भाजले आणि मऊ खूप होतात ओ. खाता येतात ती सगळ्यांना त्याच्यामुळं. एकदम मऊ. आता ही अशी सगळी थालीपीठं आपण करून घेऊ. हे पण मी टाकून दाखवते तुम्हाला. प्लास्टिकच्या कागदावरही तुम्हाला करता येईल, पण एक तर प्लास्टिक आपल्याला वापरायचं नाहीये आणि एखाद्या वेळेस ते तव्याला चिकटतं. आता आपण हे असं वाढून किती मऊ आहे पहा, मी तुम्हाला चुरगळून दाखवले ते थालीपीठ आता. सगळी थालीपीठं करून घेतलीत आपण. आता हे चुरगळून दाखवले. किती तुम्ही त्याचा गोळा करा पहा, ते काहीच होत नाही त्याला. इतके ते मऊ झालेले आहेत. एकदम मऊ. हे बघा. तोंडात टाकले तर लगेच विरघळतात पहा ते. दह्यामुळे आणि पनीरमुळे आणि पौष्टिक किती झाले ते. प्रोटीनयुक्त झाले एकदम. आता असे वाढून घेऊयात पहा आपण. असं तूप टाकून घ्यायचंय तुम्हाला आवडत असेल तर. डाएटवर असेल तर तुम्ही असे खाल्ले तरी ते छान लागतात. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता राहवतच नाहीये. खायला सुरुवातच करते मी आता. अशी ही चटणी असे दुसरं पण थालीपीठ घेतले त्याच्यावर पण टाकलंय आपण. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.